नमस्ते मित्रांनो, मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलवरती मी नसीर पठाण आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण जाणता आज 14 मे 2024 गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि त्या प्रवेश परीक्षेकरिता पालकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या आपण ऐकू शकता। मी सकाळी 5 वाजेपासून इथे पोहोचलो सर्व माझा आता पुढच्या वेळेस होईल बरं का, तरी मला काही राग नाराज वगैरे नाही आहे सर। आपण आपलं कार्य आणि कुठून आलात? फार वाटलं आणि जळगाव खानदेश नगर जळगाव। सर किती वाजता पोहोचलं तुम्ही शाळेमध्ये? शाळेमध्ये किती वाजता पोहोचला? 5 वाजता पोहोचला। शाळेमध्ये 5 वाजता पोहोचलो। तुमच्या विद्यार्थ्याची परीक्षा झाली का? विद्यार्थी परीक्षा वगैरे झाली, सर्व झाली। त्याचा प्रवेश नापास झाला 7व्या वर्गामध्ये। 7वीच्या वर्गात प्रवेश मिळाला नाही त्याला? मिळाला। मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याबद्दल मी नाराज नाही वाटत मला, कारण का बरं की आज सकाळपासून शिक्षक वगैरे प्राचार्य वगैरे सर्व व्यवस्थित सर्व मला खूप अभिनंदन वाटते किंवा मला असं वाटते की माझ्या नाताला प्रवेश मिळावा, ही माझी स्वयं इच्छा आहे। जे एकंदरीत बघता तुम्हाला शाळेचा परिसर कसा वाटला सर? एकदम छान वाटतं। शाळा आवडली तुम्हाला? एकदम आवडली। आणि प्रवेश झाला नाही त्याबद्दल नाराज म्हणताय? नाही, त्याबद्दल काहीच नाराज नाही। हरकत नाही सर। तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षी आपण 14 एप्रिल 2025 रोजी परीक्षा होणार आहे, त्या दिवशी तुम्ही प्रयत्न करू शकता किंवा जर मध्ये झाली जागा तर त्यावेळेसही तुम्हाला कळवलं जाईल। एकंदरीत शाळा बघून शाळेचं परिसर आणि शाळेचं वातावरण हे तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं। तुम्हाला शाळेची माहिती कुठून मिळाली सर? मला शाळेची माहिती माझे नातू होते ते होते मनकाम सर, त्यांच्या माध्यमातून मिळाली। आणि आत्ताच तुम्ही आमच्या शाळेचे प्राचार्य माननीय श्री नूर शेख सर यांना भेटलात प्रवेशासंदर्भात। सरांनी तुम्हाला सांगितलंच असेल की तो मार्क्स कमी असल्यामुळे त्याला प्रवेश देऊ शकत नाही, पण एकंदरीत सरांशी बोलताना तुम्हाला काय वाटलं? एकदम हे वाटलं मला की आपण नाराज व्यक्त म्हणून बोलतो आहे, पण तरीही मी नाराजी पत्करताना मला त्यांचं ध्येय वाटलं, त्यामुळे त्यांच्याशी बोलून तुमचं समाधान झालं? हां, बोलून समाधान झालं। ठीक आहे सर, धन्यवाद। आपण एवढ्या लांबून आलात आणि गौतम पब्लिक स्कूल या शाळेवरती आपण विश्वास दाखवला आणि त्यासाठी आपल्या पाल्याला घेऊन परीक्षेकरिता आला आणि प्रवेश मिळाला नाही तरी देखील नाराजी व्यक्त न करता समाधान तुम्ही व्यक्त केलेलं आहे। तुम्ही जिद्द ठेवलेली आहे की मुलाला मी इथेच ॲडमिशन घेईन, आता जरी नाही मिळालं तर मी पुढच्या वेळेस प्रयत्न करील, हा विचार तुम्ही व्यक्त केला। त्याबद्दल गौतम पब्लिक स्कूल परिवाराच्या वतीने, शाळेचे प्राचार्य मान्य श्री नूर शेख सरांच्या वतीने मी आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद सर। ताई नमस्ते, तुम्ही कुठून आलात? तांदळवाडी। कुठे? तालुका सटाणा। कितवीच्या मुलाचा प्रवेश घेण्यासाठी आला? 7वीचा। हा आहे का तो मुलगा? परीक्षा दिली का त्याने? झालं का त्याचं ॲडमिशन? किती? प्रवेश नाही झाला अजून? म्हणजे तुम्हाला काही कळालं नाही का अजून झाला की नाही? नाही होणार का? होणार नाही त्याचं? मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आनंद आहे, म्हणजे काय अडचण नाही, नाराजी व्यक्त अशी काही नाही ना? काही नाही, हरकत नाही। तुम्ही पुढच्या वेळेसही प्रयत्न करू शकतात। हां, फक्त थोडीशी तयारी करून घ्या मुलाची, त्याचं बेसिक थोडंसं व्यवस्थित करून घ्या, होऊन जाईन ॲडमिशन पुढच्या वर्षी, काय अडचण नाही। फक्त नाराज न होता थोडीशी उमेद ठेवा। आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढ्या लांबून आलात आमच्या शाळेवर विश्वास ठेवून आणि तुमच्या विद्यार्थ्याचा प्रवेश इथे घेण्याचं तुम्ही ठरवलं आणि त्याने एक चांगल्या शाळेमध्ये प्रवेश परीक्षा दिलेली, एक नावाजलेली शाळा आहे आणि तिथे त्याने ती प्रवेश परीक्षा दिली। तो नक्कीच पुढे चालून त्याच्यातून काहीतरी आदर्श घेईन आणि चांगला अभ्यास करून पुन्हा इथे येण्याचा प्रयत्न करील, आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्ते सर। नमस्ते सर। तुम्ही गौतम पब्लिक स्कूलमध्ये आज प्रवेश घेण्याकरिता आलात आणि आपल्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायला सांगितली,
त्या संदर्भात मी तुम्हाला काही माहिती विचारतो. तुम्ही पहिल्यांदा आलात का इथे परीक्षा द्यायला? नाही, पहिल्या वेळेस 14 तारखेला आलो होतो, 14 एप्रिलला. 14 एप्रिलला पण तुम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेस काय आलं होतं? त्यावेळेस ते मार्क कमी पडले होते, मग प्रवेश नाही झाला त्यावेळेस. प्रवेश नाही झाला त्यावेळेस. त्याच्यानंतर तुम्ही आज पुन्हा आलात. हो आज आल्यानंतर त्यांनी परीक्षा झाली का त्याची आता? हो, परीक्षा झाली, आता मार्क पडले त्याला. हां. आणि मग प्रवेश मिळाला त्याला? हो, त्याच्यानंतर मग आम्ही त्याची तयारी करून घेतली घरी, त्याला मार्क पडले, आता प्रवेश मिळाला त्याला. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुम्ही समाधानी आहात हो, का? आम्ही हार्दिक अभिनंदन करतो सर. प्रवेश मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. आणि याच्या अगोदर मिळाला नव्हता तेव्हा नाराज झाला होता का तुम्ही? नाराज झालं थोडंसं, पण प्रयत्न केला सर. जिद्द सोडली नाही हो? हो, जिद्द सोडली नाही, प्रयत्न केला, त्याला घरी शिकवलं आणि त्याला मार्क पडले, प्रवेश. म्हणजे तुम्ही गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचं ठरवलेलंच होतं त्याचं? हो हो, ठरवलं. आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा अभ्यास करून घेतला? आपल्या मुलाच्या बी नातू इथे आहे, त्याच्यामुळे ते ठरवलंच होतं. तुमच्या मुलाचं नातू आहे का? हां, गोवर्धन मेंढा. हां हां. ते अगोदर मुलं आहे, विद्यार्थी आहे भाऊ इथं? नातू टाकल्या, नातूचं ॲडमिशन झालं. मग आज काय वाटतं तुम्हाला? आज प्रवेश मिळाला? हो, आज खूप आनंदी आहे. आमच्या पटरे सरांना भेटले तुम्ही, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना भेटून काय वाटलं? आनंद झाला एकदम. आज त्यांना मला आभार व्यक्त केले सरांचे. त्यांनी तुम्हाला गायडन्स केलेलंच असेल अगोदर पण? गडगाव पाचोरा. तुम्ही? पाचोरावरून आलो आम्ही. तुम्ही पाचोऱ्याहून आले. हो. धन्यवाद सर, तुम्ही गौतम पब्लिक स्कूलवरती एवढा विश्वास दाखवला आणि तुमचे प्रयत्न सोडले नाही. महत्त्वाचं म्हणजे एकदा प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश मिळाला नाही तर प्रयत्न न सोडता, हिंमत न हारता तुम्ही पुन्हा परीक्षा दिली आणि जिद्दीने मुलाचा घरी थोडासा सराव करून घेतला आणि त्याला आज प्रवेश मिळालेला आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन खरोखर. आणि तुम्ही गौतम पब्लिक स्कूलवरती हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनपूर्वक तुमचे धन्यवाद सर. धन्यवाद.